नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे आपले शीतल्स किचनमध्ये। तर कैरी म्हणल्यावर कोणाकोणाच्या तोंडाला पाणी सुटतं, त्यांनी नक्कीच ही रेसिपी जरूर पाहिली पाहिजे आणि वर्षभर ही रेसिपी तुम्ही जर एकदा करून ठेवली तर त्याचा आस्वाद घेऊ शकतात। तर अशा पद्धतीने आपण उन्हाळ्यामध्ये कैऱ्या आंबे सगळंच येतं आणि 4ही महिने आपण मस्त कैरीचा आस्वाद घेतो। वेगवेगळी सरबतं, वेगवेगळी पन्हे, त्यानंतर कैरीच्या वेगवेगळ्या चटण्या, कैरीचे गुळांबा, साखर आंबा, तक्कू असे वेगवेगळे प्रकार करून आपण खातो। तर अशा पद्धतीने बघा, इथे मी अर्धा किलो आणि वर थोडीशी ही कैरी असेल अशा मोठ्या मोठ्या आकाराच्या 3 कैऱ्या इथे मी घेतलेल्या आहेत। स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेल्या आहेत। कैरीला बाहेरून चीक, धूळ, माती जे काही असेल ते आपण स्वच्छ करून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने जर तुम्हाला माझ्यासारख्या जर कैरीच्या रेसिपी बनवायची असेल तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कुठे स्किप करू नका। आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि इतरांना हा व्हिडिओ शेअर देखील करा, जेणेकरून ते देखील अशा छान छान कैरीच्या रेसिपीज करून खातील। तर आज आपण वर्षभर टिकणारी साठवणुकीतली कैरीची एक रेसिपी तुम्हाला करून दाखवणार आहोत। तर इथे बघा, कैरीची मी सुरुवातीला साल काढून घेतलेली आहे स्वच्छ धुतल्यानंतर। तर व्यवस्थित आपल्याला ह्या कैऱ्या तिन्ही पण व्यवस्थित साल काढून सोलून घ्यायच्या आहेत। तर अशा पद्धतीने बघा, ही जी कैरी आहे ही तोतापुरी कैरी आहे, ही खूप जास्त आंबट नसते, त्यामुळे इथे मी ही कैरी घेतलेली आहे। तुम्हाला जर गावरान कैरीचं ही रेसिपी करायची असेल तर तुम्ही तीसुद्धा घेऊ शकता। तर हे तिन्ही कैऱ्या आपल्या सोलून झाल्यानंतर व्यवस्थित याचे मोठे मोठे असे काप करून घेणार आहे। संपूर्ण आतमधली कोय मी साफ करून घेणार आहे। त्या पद्धतीने ह्या 4ही बाजूने याचे कापं करून घेणार आहे आणि नंतर पुढे काय करायचं आहे हे तुम्हाला व्हिडिओ पुढे बघताना समजेलच। तर अशा पद्धतीने हे काप करून घेतल्यानंतर मस्त आपण वर्षभर टिकणारी चटपटीत कैरीची एक रेसिपी करणार आहे, जी की तुम्ही एकदा करून ठेवली की वर्षभर तुम्ही ती साठवून ठेवू शकतात आणि वर्षभर या कैरीचा आस्वादसुद्धा घेऊ शकतात। तर आतमध्ये बघा थोडी कोवळी अशी कोय आहे, तर तीसुद्धा मी काढून टाकलेली आहे। आणि आता ह्या ज्या आपण कापं करून घेतलेल्या आहेत त्याच्या अजून पातळ पातळ अशा फोडी आपण कट करून घेणार आहे लांब लांब। तर तुम्ही थोड्याशा जाडसुद्धा कट करू शकतात, पण मी ते एकदम पातळ पातळ केलेल्या आहेत, म्हणजे उन्हामध्ये वाळून ह्या चांगल्या पटकन तयार होतील। तर अशा पद्धतीने संपूर्ण कैऱ्यांचे इथे मी छोटे छोटे असे काप करून घेणार आहे। तर जेवढ्या होतील तेवढे पातळ असे मी कट करून घेणार आहे। तर मस्त ही चटपटीत अशी कैरी तयार होते। तुम्ही याला मुखवाससुद्धा म्हणू शकतात किंवा मग अशी साठवणुकीतली कैरी तुम्ही वापरून त्याचं छान कैरीचं वरण किंवा अजून दुसरे कुठले प्रकार तुम्ही बनवू शकतात। इतकी मस्त ही कैरी लागते। तर अशा पद्धतीने बघा, संपूर्ण हे मी पातळ पातळ काप कट करून घेणार आहे। ही कैरी जास्त आंबट नसते, त्यामुळे खायला देखील मस्त लागते। ज्यांना खूप ॲसिडिटीचा वगैरे त्रास आहे त्यांनी अशी कैरी वापरली तर चालेल। तर अशा पद्धतीने बघा, ही कोयसुद्धा मी जेवढं बाहेरून त्याचं गर आहे किंवा मगज आहे हा कैरीचा हा काढून घेणार आहे, जेवढं होईल तेवढं साफ करून। तर संपूर्ण तिन्ही कैऱ्यांच्या एवढ्या माझे फोडी कट करून झालेल्या आहेत। तर ह्या फोडींवर आपण सुरुवातीला बघा, इथे आपलं जे रोजचं रेग्युलरचं खायचं मीठ आहे ते इथे पाऊण चमचा टाकून घेतलं आहे। नंतर काळं मीठ इथे अर्धा चमचा मी टाकून घेतलेला आहे। त्यानंतर इथे चाट मसाला पूर्ण 1 चमचा भरून टाकून घेतलेला आहे। त्यानंतर इथे जिरे पूड टाकून घेतलेली आहे, जिरे व्यवस्थित भाजून ती पूड केलेली आहे। त्यानंतर मिरेपूडसुद्धा मी 1 चमचा इथे टाकून घेतलेली आहे। तर त्यानंतर इथे बघा, मी हळद अर्धा चमचा टाकून घेणार आहे आणि हळद टाकल्यानंतर इथे मी काश्मीरी लाल तिखट जे आहे ते 1.5 चमचा टाकून घेतलेलं आहे। तर 1.5 चमचा टाकल्यावर माझी ही कैरी भरपूर सारी तिखट झाली आहे। जर तुमच्याकडे कमी तिखट खात असतील तर थोडं तिखट कमी टाका। आणि इथे 3 चमचे एवढी पिठी साखर मी टाकणार आहे, कारण मी तुम्हाला 2दा सांगितलं आहे की ही कैरी जास्त आंबट नाही आहे, पण जर तुम्ही गावरान कैरी वापरणार असाल तर थोडंसं साखरेचं प्रमाण वाढवा। तर अशा पद्धतीने बघा, व्यवस्थित हे सगळे पावडर फॉर्ममधले जे मसाले आहेत ते कैरीला चांगले आपण कोट करून घ्यायचे आहेत, हाताने चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत। चांगली संपूर्ण ही एक एक कैरीची फोड चांगली या मसाल्यामध्ये कोट झाली पाहिजे, अशा पद्धतीने आपल्याला याला कालवून घ्यायचं आहे। आणि बराचसा मसाला इथे खाली दिसतोय बघा, तर आपण याला चांगलं एकदा खालीवर करून मस्त फटकून घेतल्यासारखं करायचं आहे। हे टोपला टॅप टॅप करून घेतल्यासारखं करायचं आहे। तर अशा पद्धतीने व्यवस्थित आपण ही खालचा देखील मसाला चांगला या कैरीला कोट करून घ्यायचा आहे। आणि असे आपली ही कैरी तयार झाली की बस काहीच नाही, आपल्याला हे ताटामध्ये छान असं थोडंसं सेपरेट ठेवून वाळवू घालायचं आहे उन्हामध्ये। अगदी 2 दिवसात तुमची वाळवून ही कैरी तयार होते आणि खायला तर इतकी अप्रतिम लागते, इतकी चविष्ट लागते की तुम्हाला काय सांगू। माझी ही साठवणुकीची कैरी म्हटली मी, पण माझी अर्ध्याच्या वर तर मुलांनी खाऊन पण टाकली वाळवल्यानंतर। तर मी पुन्हा अजून ही करून ठेवणार आहे, पण तुम्हाला आता हा व्हिडिओ मला शेअर करताना खूप छान वाटते की तुम्हालासुद्धा अशा पद्धतीने कैरी साठवून ठेवता येईल। तर असं थोडंसं अंतर ठेवून या फोडी आपल्याला ठेवायच्या आहेत आणि त्या फोडी अशा अंतर ठेवून ठेवल्या की मग छान लवकर वाळतात। आणि चिटकून जर ठेवल्या एकावर एक अशा ठेवल्या तर त्याला पाणी सुटतं आणि ते लवकर वाळत नाही। तर असे 3 ताटं बघा मी भरून ठेवलेले आहेत आणि याला उन्हामध्ये वाळू घालायला ठेवणार आहे आता। तर उन्हामध्ये वाळू घातल्यानंतर बघा, इथे माझी 2 दिवसांनी अशा पद्धतीने ही कैरी तयार झालेली आहे। तुम्हाला दिसत असेल वाळलेली कैरी खूप जास्त कडकडीत अगदी तुकडा पडेल अशी वाळवायची नाही, आतून थोडीशी
सॉफ्ट राहील अशा पद्धतीने वाळवायची. तर नक्की ही रेसिपी ट्राय करा. थँक्यू. धन्यवाद.